अनेक भाविकांसाठी परळी वैजनाथ नगरी म्हणजे जणू आनंदाचं दुसरं ठिकाण। अनेकांसाठी नगरीत पाय ठेवणं हे अनेक वर्षापासूनचं स्वप्न असतं। पण परळीतून सध्या ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्यामुळे परळीबाबत अनेकांच्या डोक्यात एक निगेटिव्ह इमेज फिट होऊन बसली। परळीत हे सर्व मृतदेह नेमके कुठे सापडले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांच्या परळीत मागील काही वर्षात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे। परळी तालुक्यात गेल्या वर्षभरात 109 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत। या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे। यात आत्महत्या केलेले, बेवारस मृतदेह आढळलेले, अपघातात मृत्यू झालेले मृतदेह असतात। मात्र एका तालुक्यात इतका मोठा आकडा भुवया उंचावणारा आहे। पोलिसांच्या माहितीनुसार परळीत वर्षभरात अवघे 5 खून झालेले आहेत। त्यामुळे हा आलेला आकडा हा पोलीस तपासाचा भाग आहे। मात्र फक्त परळी तालुक्यात इतके मृतदेह आढळून येणं धक्कादायक आहे। मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले। त्यापैकी 64 मृतदेहांची ओळख पटली तर 2 मृतदेहांची ओळख पटली नाही। तर परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले, सर्वांची ओळख पटली। तर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले, त्यातील 21 मृतदेहाची ओळख पटण्यात आली तर 4 मृतदेहाची ओळख पटली नाही। तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत। दर 3 दिवसांनी एक अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे। या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येते। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।